सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होऊन श्री स्वामींच्या आशीर्वादाने आज माझ्या जीवनात एक मोठं यश मला मिळालेले आहे. आज 5 एप्रिल 2025 आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे असं मी समजून घेतो. आज 1000 विद्यार्थी सेट, नेट, महाराष्ट्र सेट एग्जाम, नेट एग्जाम परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. माझा अनुभव ऐकून, माझं पुस्तक वाचन करून, माझं लेक्चर ऐकून, माझ्याकडून मार्गदर्शन घेऊन आत्तापर्यंत 1000 विद्यार्थी सेट एग्जाम, महाराष्ट्र सेट एग्जाम, नेट एग्जाम, कर्नाटक केसेट एग्जाम, टीईटी एग्जाम, सीटीईटी एग्जाम, पेट एग्जाम अशा शिक्षक भरती रिलेटेड असलेल्या परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ते सर्व विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या कौशल्याने, स्वतःच्या परिश्रमाने, स्वतःच्या आत्मविश्वासाने, स्वतःच्या हिमतीने ते सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली की दानय्य सर, तुमच्या प्रेरणेने, तुमच्या पुस्तकाने, तुमच्या शब्दाने, तुमच्या यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही यश प्राप्त केलेले आहेत असे ते मन मोकळेने, मन मोठं करून माझं नाव सांगितलेले आहेत. त्यामुळं मला खूप आत्मविश्वास मिळालेत. त्यांच्या यशात माझा खारुताईचा वाटा आहे. मी काय सिंहाचा वाटा माझा नाही, तरी सुद्धा ते सर्व विद्यार्थी, आदरणीय विद्यार्थी माझं नाव घेत आहेत. त्यामुळं 1000 विद्यार्थी, जे संपूर्ण 1000 विद्यार्थी माझ्या मोबाईलमध्ये आहेत, त्यांचा नंबर्स आहेत, त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा विषय, ते कोणत्या गावाचे आहे, त्यांचा फॅमिली परिस्थिती कशी आहे अशी पूर्ण ओळख मला आहे. म्हणजे पूर्ण फॅमिली रिलेशन ठेवलेले 1000 विद्यार्थी. जे विद्यार्थी माझ्याकडून लांब, ज्यांचं रिलेशन नाही, म्हणजे ज्यांचं नाव मला माहिती नाही, असे किती विद्यार्थी पास झाले ते माहित नाही. परंतु ज्या विद्यार्थी परीक्षा पास झाल्यानंतर मला सांगितल्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहे. त्यामुळे असं 1000 विद्यार्थी सेटनेट परीक्षा उत्तीर्ण होणं माझ्या मार्गदर्शनाखाली, तर हे खरंच मी भाग्य समजतो. मी आतापर्यंत खूप जण विचारतात काय यश मिळवलं, कुठं पैसे कमवलं, कुठं घर घेतले का, कुठं प्लॉट घेतले का, काय नाही. आर्थिक परिस्थिती झिरो असल्यामुळे समाजाच्या टोमण्या सहन आपल्याला करावं लागतो. परंतु इथं समाधान ह्याच्यासाठी आहे की मी एवढा वेळ पास होऊन काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा थोडं तरी माझं मार्गदर्शन घेऊन 1000 विद्यार्थी आज समाजात त्यांच्या पायावर उभे आहेत, त्याचं समाधान मला आहे. त्यामुळे स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन खूप आनंद आणि अभिमान होतो. त्यामुळं 1000 विद्यार्थी सर्वांना मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि माझ्या या कामात जे मी सेवा करीत आहे, जे मी थोडं का होईना मार्गदर्शनचं काम करीत असताना संपूर्ण जे माझं कुटुंब आहे, माझं वडील, आई, माझी बहीण आणि माझी पत्नी आणि माझी मुलगी शांतलक्ष्मी आणि माझा मुलगा, फॅमिली आणि माझा जो रिलेशन आहे, त्या सर्वांना मी धन्यवाद मानतो. त्यांचा सपोर्ट मला मिळालेला आहे. आणि मी ज्या शाळेत आणि संस्थेत शिकवतो, शाळा आणि संस्था परिवारातील सर्व गुरुजन आणि शिक्षक, विद्यार्थी, त्यांनाही मी धन्यवाद मानतो. त्यांचा सहकार मला लाभले. आणि माझ्या ह्या खडतर प्रवासात माझे अनेक चांगले मित्र माझ्या पाठीशी आहे. त्या सर्व माझ्या मित्रांना मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि माझ्याकडे असलेले तोडकं मोडकं ज्ञान समाजासमोर आणलेले असे सर्व पत्रकार बंधू भगिनी जेवढे आपल्या अक्कलकोट तालुक्यात, त्या सर्वांना मी धन्यवाद मानतो. धोंडप्पा नंदे सर तर 24 तास माझ्या बातमी सर्वांपर्यंत पोहोचवतात. धोंडप्पा नंदे सर, कबाडे सर,
सोमशेखर सर आणि राहुल कुलकर्णी साहेब जे एबीपी माझा, त्यांनी तर 2019 मध्ये माझ्या घरी येऊन मला मिळालेलं, माझ्याकडे असलेले काही विषय त्यांनी समाजासमोर आणून समाजात एक प्रतिमा निर्माण केलेत. तेव्हापासून अनेक विद्यार्थी माझ्याकडे येऊन गायडन्स घेत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील सर्व रमेश भंडारी सर असू द्या, स्वामीराव गायकवाड सर असू द्या, अनेक पत्रकार जणांनी मला प्रोत्साहन दिलेत आणि देत आहेत. दणुरे सर आहेत, भरपूर जण आहेत. ते सर्वांना सर्व अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बंधू मी धन्यवाद मानतो. आणि मला मार्गदर्शन केलेल्या माझ्या सर्व गुरुजनांनाही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या ह्या यशात ह्या सर्व गुरुजनांचा आशीर्वाद आहे, मार्गदर्शन आहे, मित्रांचं साथ आहे, फॅमिलीची मदत आहे. मग ही प्रवास जे आहे, ही प्रवास एका दिवसात झालेले नाही. 2013 मध्ये सेटनेटचा अभ्यास सुरू केलेला मी. त्या अगोदर सेटनेट बद्दल मला काहीच माहिती नव्हतं. त्या परीक्षा द्यायची लायकी माझ्याकडे नाही, त्या परीक्षा देण्याची ज्ञान माझ्याकडे नाही, त्या परीक्षा देण्या इतकं हुशार मी नाही, त्या परीक्षा देण्या इतकं ज्ञान माझ्याकडे नाही, त्या परीक्षा देण्या इतकं कौशल्य माझ्याकडे नाही, त्या परीक्षा देण्या इतकं कुवत आणि प्रतिभा माझ्याकडे नाही, असे समजून मी बसलो होतो. आणि 2013 मध्ये माझे मित्र प्रकाश स्वामी, कैलासवासी प्रकाश स्वामी, जे सध्या नाहीत, कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाला, त्या दादांनी 2013 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचा सेट जेव्हा देऊन त्यांचा रिझल्ट आला होता, त्यांनी अक्कलकोट बस स्टँडमध्ये मला भेटला. तो माझा क्लासमेट, त्यांनी सायन्स, मी आर्ट्स विद्यार्थी, 11वी 12वी तो सायन्स, मी 11वी 12वी आर्ट्स. मग तो गळुर्गी गावाचा हुशार होता. मग पेपर घेण्यासाठी तो कोरे यांचा पेपर बस स्टँडमध्ये कोरे दुकान आहे, पेपरचे दुकान, मी तिथं लोकराज्य घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि तो तिथं मला भेटला. अरे धानाई, आज माझा पेपरमध्ये न्यूज आलेलं आहे. मी म्हटलं का? मी महाराष्ट्राचं सेट एक्झाम पास झालेलं आहे. अरे तू पण पेपर दे, तुला सगळं मार्गदर्शन करतो. अशी 2 प्रचंड आत्मविश्वास असलेले शब्द त्यांनी मला सांगितलं. तेव्हा माझ्या मनात एक पॉझिटिव्ह विचार निर्माण झाला आणि तेव्हापासून मी सेट परीक्षा द्यायचं मी ठरवलं. आणि कोरोना काळात आपलं मित्र आम्हाला सोडून ते स्वर्गात गेलेले आहेत, त्या स्वामी प्रकाश स्वामींच्या चरणी मी नतमस्तक होतो. 2013ला जेव्हा गायडन्स सुरू केला आणि 2013, 14, 15 3 वर्ष प्रचंड अभ्यास केलो मी. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, आणि सुट्टीच्या दिवशी तर फुल टाइम अभ्यास. शाळा घर अभ्यास, शाळा घर अभ्यास, शाळा घर अभ्यास, शाळा घर अभ्यास, ह्याच्यातच माझा जीवन प्रवास. परिस्थिती तर गंभीर, परंतु नोकरी असल्यामुळं तेवढंच तोडकं मोडकं आम्ही घर चालवत राहिलो. समस्या तर येणारच. आणि 2015 मध्ये 270 गुण घेऊन मी महाराष्ट्रात 1 नंबर आलो इंग्रजी विषयातून. किती प्रचंड कॉन्फिडन्स आला होता माझ्या मनात. आणि त्याच वेळी मी कर्नाटकची सेट एक्झाम दिलो, पास झालो, नेट एक्झाम दिलो, पास झालो, आणि इतर राज्यातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, वेगवेगळ्या राज्यातील सेट दिलो आणि उत्तीर्ण झालो. आणि मी उत्तीर्ण झालेला हा महत्व नाही, मी किती हुशार आहे, मी किती ज्ञानी आहे, मी किती अनुभवी आहे, मी किती भारी आहे, असं समाजात प्रतिमा निर्माण होत नाही, किंवा आत्मविश्वास किंवा समाधान मिळत नाही. मग जेव्हा जेव्हा यश मिळतो त्याच्यासोबत समस्या तर येणारच. आणि समस्या येत असताना अनेक आर्थिक समस्या, भरपूर आर्थिक समस्यात मी म्हणजे 2015च्या नंतर 16, 17, 18, 19 प्रचंड म्हणजे अवघडातील अवघड, अतिशय अवघडातील अवघड दिवस आम्ही काढलो. घरात म्हटलं होतं की धानाई का जिवंत राहणार नाही. शाळेत सुद्धा सगळं म्हटलं होतं की हे काय आता नोकरी पूर्ण करणार नाही. काही लोक मित्र म्हणणार की हे आता गेलेत वाया, हे काय, म्हणजे अशी वातावरण निर्माण झाले होते. ना मित्र, ना नातेवाईक, ना फॅमिली मेंबर्स कोणी जवळ येणार नव्हते. कारण जेव्हा अडचणी सगळ्यासमोर तुमचा दिसतो त्यावेळी कोणी तुमच्या सोबत नसतो, हे लक्षात घ्या. आणि अशी घटना आली की तो आत्महत्या करून मेला तरी त्याचा जबाबदारी तो स्वतः राहील, असं माझ्याकडे लेखी घेण्यात आलं. राहू दे, काय अडचण येणार नाही, कारण मी काय आहे, मी कसा आहे हे मलाच माहिती असतो ना. त्यामुळं तुमचा आत्मविश्वास कमी होऊ नये. तुम्ही काय आहे, तुम्ही कसे आहे, तुमचा उद्देश काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, तुमचं काय
निर्णय हे तुम्हाला माहिती असतो, जगाला माहिती नसतो. त्यामुळं जग हा बाहेरून तुमच्या दृष्टीवरून, तुमच्या वर्तनवरून, तुमच्या ड्रेसवरून, तुमच्या कामावरून तुमच्याकडे पाहत असतो. परंतु सायकोलॉजिकल व्हॉट यू आर हे तुम्हालाच माहिती असतो ना. त्यामुळं मला कधी खूप त्रास झाला तर समाजाने, शाळेने, गावाने, मित्रांनी जर त्रास दिला तर तो त्रास नाही, जेव्हा फॅमिली मेंबर्स त्रास देतात त्यांना सांगून सुद्धा ते समजून घेत नाही, त्यावेळी मनाला खूप त्रास होतो. तरी संयमाने 2019 पर्यंत दिवस काढलो आणि 2019 मध्ये माझ्या जीवनात एक आनंदाची दिवस आलं. एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी साहेब माझ्या घरी आलेत. त्यांनी माझा मुलाखत घेऊन एबीपी माझा टीव्ही मध्ये प्रसारित केला. त्यावेळी पूर्ण समाजातील अनेक चांगलं विद्यार्थी माझ्या घरापर्यंत येऊन, त्यावेळी फक्त मी 23 विद्यार्थी, माझ्याकडून 27 विद्यार्थी त्यावेळी पास झाले होते. एकदम कमी रिझल्ट होता. कारण मी काय दररोज कोणाला मी मार्गदर्शन करत नव्हतो, कारण मला वेळ मिळत नव्हता, तेवढा बुद्धी नव्हता, तेवढा ज्ञान नव्हता. आर्थिक अडचणीमुळे मी थोडं मार्गदर्शन करत होतो, नाही असं नाही. 2000 तेव्हा फक्त 27 विद्यार्थी. त्यानंतर 19 मध्ये कोरोनाची काळ आला, 19, 20, 21 आणि 3 वर्षात थोडं मला सगळीकडे बंद असल्यामुळं, शाळा बंद असल्यामुळं घरात बसून मी पुस्तक लिहायला सुरुवात केलो. पुन्हा थोडं त्याच्यात मी नवीन आयडिया काय आहे हे मी घेण्याचा प्रयत्न केलो. 2016 म्हणजे 2016 मध्ये आमच्या अक्कलकोट तालुक्यातील भीमाशंकर म्हात्रे सर म्हणून जे प्रायमरी स्कूल टीचर असतात, त्यांनी आलं, सर आम्ही तुमचा टीव्ही मध्ये आपलं पेपरमध्ये पाहिलं, तुम्ही सेट परीक्षा पास झालात, आम्हाला पण मार्गदर्शन करा. मग त्या सरांना मी मार्गदर्शन केलो आणि ते महाराष्ट्राची सेट एक्झाम उत्तीर्ण झाले. मग मला प्रायमरी शिक्षकाकडून मार्गदर्शन मिळालं, प्रकाश स्वामी, आणि मी पहिल्यांदाच प्रायमरी शिक्षकांना मार्गदर्शन केलं, ते भीमाशंकर म्हात्रे सर, ते पास झालेत. आणि आज 5 एप्रिल 2025 रोजी आज मला सकाळी मेसेज आला, आपले कर्नाटकातील एक विद्यार्थी उमेश राठोड सर, आज त्यांचा मेसेज आला. त्यांनी म्हणाला की सर मी कर्नाटकची सेट एक्झाम पास झालो आणि त्याचं प्रमाणपत्र आज मला मिळाले. आणि ते माझे 1000वा विद्यार्थी राठोड सर, त्यांनी असा मला संदेश पाठवले टुडे. उमेश राठोड सर, लाईफ सायन्स विषय. Finally, I received officially my KSET certificate, sir. One thing honestly tell you, your assistance during my preparation was a lot. Thank you, sir. I eternally grateful to you. आणि हेच मी आज माझं स्टेटसला ठेवलेलं आहे. 1000 विद्यार्थी आतापर्यंत सेट पेट उत्तीर्ण, या सर्वांना अभिनंदन. म्हणून मला आत्मविश्वास दिलेल्या सर्व जणांना मी धन्यवाद मानतो. आणि 1000 विद्यार्थी सगळ्यांचं नावं माझ्याकडे आहेत. पहिला विद्यार्थी भीमाशंकर म्हात्रे सर, त्याच्यानंतर हे आपले उमेश राठोड सर. 9 वर्षात ही माझा प्रवास. आणि सुरुवातीच्या म्हणजे 2019 पर्यंत म्हणजे कोरोना काळातील तो प्रवास अतिशय खडतर. आणि 2000 म्हणजे आपलं कोरोना काळानंतर जेव्हा मला वेळ मिळाले 2022 पासून, तर मी युट्यूब सुरुवात केलं. 2022, 23, 24, 25 प्रचंड प्रमाणे रिझल्ट मला मिळाले. अवघ्या ह्या 3 वर्षात 900 विद्यार्थी पास झाले. 900 विद्यार्थी म्हणजे ते सगळं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. मला सांगायचं अभिमान का वाटतो तर 1000 विद्यार्थी पूर्ण लिस्टमध्ये आहेत. त्याच्यामध्ये ट्रक ड्रायव्हर आहे, बस ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, रिक्षा चालक आहे, प्रायमरी टीचर्स आहे, हायस्कूल टीचर्स आहे, ज्युनियर कॉलेज लेक्चरर आहे, विनाअनुदानित शिक्षक आहेत, कॅन्सर झालेले पेशंट्स आहे, आई वडील नसलेले अनाथ मुलं आहेत, दिव्यांग विद्यार्थी आहेत, डोळे नसलेले विद्यार्थी, पाय नसलेले विद्यार्थी, अंध, अपंग, दिव्यांग, आणि श्रीमंतातील श्रीमंत विद्यार्थी, गरीबातील गरीब विद्यार्थी, समाजातील ज्यांनी पूर्ण माझ्यावर विश्वास ठेवून माझं पुस्तक घेतलेत, माझं लेक्चर ऐकलेत, माझं युट्यूब पाहिलेत, माझं वेगवेगळ्या विद्यापीठात झालेलं व्याख्यान ऐकून परीक्षा पास झाल्यानंतर ते कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेत. त्या